पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत 700हून अधिक पोलीस आणि होमगार्ड तैनात. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इचलकरंजीमध्ये पोलीस प्रशासन सज्ज. अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती. सोलापुरामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कारवाईचा बडगा. मतमोजणीपर्यंत 53 जणांवर महापालिका हद्दीत प्रवेश करण्यास प्रतिबंध. शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई. नागपूरच्या सावनेरमध्ये ईडीनं केली छापेमारी केल्याची माहिती. ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांचे घर आणि कार्यालयावर छापेमारी. सावनेरमधील रेती व्यावसायिकांच्या ठिकाणांवरही पहाटेपासून छापेमारी. नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस, कमी दर आणि उशिरा सुरू झालेल्या सीसीआय केंद्रामुळे कापूस हंगाम अडचणीत. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रामध्ये 50% घट. चिपळूणमध्ये वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाच्या कृषी आणि पशुधन प्रदर्शन महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रदर्शनातील पशु पक्षी ठरतायत सर्वांचं आकर्षण. बुलडाण्याच्या भोताळामध्ये जळलेले विद्युत रोहित्र बसवण्याच्या मागणीसाठी शेतकरी झाले आक्रमक. युवासेना उपजिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीवर ज्वारी टाकून शेतकऱ्यांकडून करण्यात आला निषेध व्यक्त. भंडाऱ्यात ऍग्रीस्टॉक फार्मर आयडीचा गोंधळ. फार्मर आयडी मध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ. त्यामुळे शेतकरी विविध शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची भीती. प्रशासन याकडे लक्ष देईल का, यासाठी करण्यात आली मागणी. वाशिममध्ये यंदा शेतकऱ्यांची मोहरी पीक पेरणीला पसंती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर मोहरी पिकाची पेरणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 2500 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. लाल कांद्याला 1200 ते 1400 रुपये तर पांढऱ्या कांद्याला 1800 रुपयांचा भाव. वाशिममध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकरता प्रशासन ऍक्शन मोडवर. न्यायालयाच्या आदेशानुसार शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचं संकलन सुरू. त्यामुळे नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून दिलासा मिळणार. माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क